नमस्कार मित्रांनो, तुमचं आणखी नव्या व्हिडिओत एक स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की योनो एस-बी-आयवरून तुम्ही फंड कसे ट्रान्सफर करू शकता. चला तर आपण चालू करूया. बघा, फंड ट्रान्सफर करताना आपल्याला तुम्हाला योनो आहे की नाही, योनो ओपन करून राहायला पाहिजे तुमच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, मोबाईलमध्ये. तर तुम्हाला फंड ट्रान्सफर करते. ठीक आहे, तर मी योनो एस-बी-आयचं की नाही ऑफिशियल जे ॲप आहे ते योनो एस-बी-आय ओपन करतो. ठीक आहे, ओपन केल्यानंतर बघा आता ओपन व्हायला तुम्हाला पूर्ण प्रोसिजर सांगतो. मग तुम्ही एकदा तसे एकदम सिक्युअर आणि चांगल्या पद्धतीने एक नाही फंड ट्रान्सफर करू शकता योनो एस-बी-आयने नाही कोणत्या पण बँकला आणि आपल्या पण एस-बी-आयच्या बँकला पण तुम्ही करू शकता, एस-बी-आयच्या अकाउंटला. ठीक आहे, कोणत्या पण बँकेचं अकाउंट राहू दे नाहीतर एस-बी-आयचं अकाउंट राहू दे, तुम्ही आरामात आहे ना फंड ट्रान्सफर करू शकता योनो एस-बी-आयने. बघा मी इथे आहे ना लॉग इन पिन टाकून घेतो. बघा टाकल्यानंतर आता माझं पूर्ण एक नाही इंटरफेस दिसेल तुम्हाला, असं आहे की नाही तुमचं इंटरफेस दिसत असेल. ठीक आहे, बघा फर्स्ट आहे अकाउंट, डिपॉझिट्स, लोन, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स, कार्ड्स, योनो पे आणि योनो कॅश. ठीक आहे, आपल्याला इथं टाईप करायचं आहे योनो पे. बघा मी योनो पेला टाईप केलो. बघा इथं पण एक नाही तुम्ही एक नाही बघा 50,000 पर्यंत अप टू 50,000 इन्स्टंटली तुम्ही ट्रान्सफर करू शकता. ठीक आहे, तर योनो पे ना. ठीक आहे, बँक अकाउंट टू अकाउंट करू शकता. भीम UPI पण आहे, नवीन ऑप्शन माझा खुललेला आहे. जर खुललं नसेल तुम्ही नाही भीम UPI पण क्रिएट करू शकता. ठीक आहे, आपण कोणत्यातरी नवीन व्हिडिओमध्ये बघू भीम UPI कसं हे करू शकता तुम्ही. ठीक आहे, तर नाही आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नाही योनो SBIवर फंड कसं ट्रान्सफर करायचं. बघा क्विक ट्रान्सफर याच्यावर क्लिक करायचं. क्विक ट्रान्सफर केल्यानंतर बघा जर बेनिफिशियरी एक नाही SBIचा कस्टमर असेल तर एक नाही वरचा ऑप्शन क्लिक करायचं. जर नाही अदर बँकेचा असेल तर नाही अदर बँकला तुम्ही नाही सिलेक्ट करून नाही IFSC कोड टाकून आहे ना हे करू शकता. जर अदर बँकेचा असेल तर ना IFSC कोड इम्पॉर्टंट आहे. जर SBIचा बेनिफिशियरी असेल, अकाउंट होल्डर असेल तर IFSC कोड इम्पॉर्टंट नाही आहे, हे लक्षात घ्या. तर बघा मी SBIलाच करून दाखवतो तुम्हाला. SBIने काय काय डिटेल भरून आपल्याला करता येते. ठीक आहे, तर बघा SBIला क्लिक केल्यानंतर बघा तर इथं नेम टाकायचं आहे, अकाउंट नंबर, रीएंटर अकाउंट नंबर आणि एक नाही बघा इथं अमाऊंट टाकायचं आहे आणि एक नाही इथं अमाऊंट टाकल्यानंतर की नाही इथं पर्पज काय आहे, ट्रान्सफर, फॅमिली और लोन रिपेमेंट करताय का, रेंट करताय का. ठीक आहे, एवढं एक आपल्याला भरून एक नाही एक OTP येईल तुम्हाला. OTP सबमिट केल्यानंतर तुमचं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली होणार. ठीक आहे, एवढं एक नाही SBIचं कस्टमर राहते त्याला एक नाही एवढं इन्फॉर्मेशन टाकून तुम्हाला एक नाही फंड ट्रान्सफर करता येते. आता जर SBIचा कस्टमर नसताना ते आपण बघू ते फंड ट्रान्सफर कशी होते. ठीक आहे, तर मी बँक घेतो आणि दुसरा ऑप्शन सिलेक्ट करून बघतो. अदर बँकचा जर बेनिफिशियरी असेल तर ना तुम्ही कसे करू शकता. बघा अदर बँकला मी क्लिक केलो. तर बघा अदर बँकेचा एक नाही कस्टमर असेल तर त्याचं नाव, नेम, पूर्ण नाव टाकायचं. ठीक आहे, नंतर एक त्याचा अकाउंट नंबर टाकायचं, रीएंटर अकाउंट नंबर टाकायचं. नंतर बघा IFSC कोड इम्पॉर्टंट, मी म्हटलो तुम्हाला IFSC कोड आहे नाही इम्पॉर्टंट राहणार. बघा इथं तुम्ही सर्च पण करू शकता IFSC कोड. ठीक आहे, IFSC कोड कोणती पण टाकून. ठीक आहे, IFSC कोड टाकून आहे ना तुम्ही फंड ट्रान्सफर करू शकता. नंतर सेम इंटर अमाऊंट करायचं आहे. नंतर एक नाही इथं पर्पज काय आहे, ट्रान्सफर, फॅमिली और फ्रेंड्स, लोन रिपेमेंट करायचं आहे का तुम्हाला, रेंट करायचं आहे का, डिपॉझिट और इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, बिल पेमेंट करायचं का, अदर पेमेंट करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही एक नाही एकदम सिक्युअरपणे आहे ना योनो SBIवरून आहे ना तुम्ही फंड ट्रान्सफर करू शकता, ते पण 50,000पर्यंत. एक पण सिक्युअरपणे ते पण. ठीक आहे, ते भीम UPI वापरण्यापेक्षा योनो एक नाही कितीतरी चांगलं माझ्या मते तर. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही आहे ना करू शकता. जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर सर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी. धन्यवाद.